Obtain the equation of the line containing the point A having coordinates 2 and -3 and parallel to the y axis. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन काढायचे, रेषेचं इक्वेशन काढायचे की जी रेषा ए बिंदूतून जाते त्या बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि -3. 2 हा एक्स निर्देशक आणि -3 हा वाय निर्देशक. एक्स कोऑर्डिनेट इज 2 and y coordinate is -3 and this line is parallel to y axis. म्हणजे ही y axis ला समांतर अशी रेषा आहे. तर आता हा पॉइंट आपण आधी एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम वर कुठे आहे ते लोकेट करू. तो एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम, एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस. हिअर ओ इज ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0. तिथे समजा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6. तिकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत वाय ॲक्सिसवर आणि ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, कारण एक्स कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपण एवढेच फक्त नंबर्स इथे दाखवलेले आहेत. आता हा पॉईंट कुठे आहे 2 आणि -3, म्हणजे 2 आणि -3 तर हा पॉईंट आहे. ए पॉईंट इज हिअर 2 and -3 आणि रेषा ही ए पॉइंट मधून जात आहे आणि ती वाय ॲक्सिसला समांतर आहे. आता इथे आपण ही या भेटून रेषा काढून अशी समांतर दाखवलेली आहे. आता ह्या रेषेवर जर आपण एक्स कोऑर्डिनेट जर प्रत्येक बिंदूचा ह्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा जर आपण एक्स निर्देशक बघितला, एक्स कोऑर्डिनेट बघितलं तर तो किती येणार आहे 2च येणार आहे 2. पण मात्र चेंज कोणता कोऑर्डिनेट होणार आहे तर वाय कोऑर्डिनेट, वाय निर्देशक हा चेंज होणार आहे. इथे समजा वाय निर्देशक आहे तो इथं आहे का नाही, कारण इकडे सगळे वाय निर्देशक चेंज झालेले, तिथे पण सगळे वाय निर्देशक चेंज होणार आहे. फक्त एक्स जे आहे ते मात्र कॉन्स्टंट आहे. सगळीकडे जो एक्स आहे एक्स 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 तो फक्त कॉन्स्टंट आहे, सेम आहे. Therefore equation of this line is x equal to 2. Means x coordinate of every point on this line is 2. Therefore equation of this line is x equal to 2. Answer A चा आन्सर आहे x equal to 2. After the equation of the line containing the point B having coordinate 4 and -3 and parallel to the x axis. आता कोणतीही रेषा जर कोणत्या ॲक्सिसला समांतर ते बघायचं आहे. आता ही रेषा जी आपण जी काढणार आहोत ती एक्स ॲक्सिसला समांतर आहे. मग जेव्हा कोणतीही रेषा ही एक्स ॲक्सिसला समांतर असते तेव्हा त्यावरचा एक्स कोऑर्डिनेट मात्र काय होणार आहे, चेंज होणार आहे. फक्त वाय कोऑर्डिनेट हा काय असणार आहे प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ दिस लाईन इज y इक्वल टू -3. इथे आपण ही रेषा काढू एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमवर. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओ इज हिअर ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0. The x coordinate आहे 4 and y coordinate is -3. x coordinate and y coordinate is -3. म्हणजे हा पॉइंट कुठे असणार आहे तो आता आपण इथे लोकेट करू. 4 and -3, 4 and -3, 4 x coordinate 4 and y coordinate -3. म्हणजे हा पॉइंट इथे आहे, बी पॉइंट इथे आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहे 4 and -3. आणि ती रेषा जी आपण काढणार आहोत ती बी बिंदूतून काढायची आणि ती एक्स ॲक्सिसला समांतर काढायची. म्हणजे ती रेषा अशी काढायची, अशी रेषा नाही काढायची आपल्याला. ह्या बिंदूतून जाणारी रेषा ती एक्स ॲक्सिसला समांतर काढायची आहे. तर ही आपण एक्स ॲक्सिसला अशी समांतर रेषा काढलेली आहे. आता इथे हा प्रत्येक जर ह्याच्यावरचा जो बिंदू जर बघितला आपण तर त्याचा एक्स निर्देशक चेंज होणार आहे, पण वाय निर्देशक मात्र कॉन्स्टंट राहणार आहे आणि तो आहे y इक्वल टू -3. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y इक्वल टू -3. आता अशी डायग्राम काढायची आपल्याला गरज नाहीये, पण आपण समजून घेण्यासाठी ही डायग्राम काढलेली. आन्सर बी चा आन्सर आहे
y equal to negative 3. Equation of the line containing the point B 4 and negative 3 and which is parallel to x axis is y equal to negative 3.